पुढची बातमी बघूयात। गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेत 3 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळेच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला। यानंतर एबीपी माझाने राज्यातल्या आश्रमशाळेचा रियालिटी चेक केला। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमधल्या आश्रमशाळेचा रियालिटी चेक पाहिल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय। पाहूयात। एकशे 17 मुलं या शाळेमध्ये निवासी आहेत। मात्र त्यांच्या बाथरूमची म्हणजे स्नानगृहाची अवस्था पहा। हे स्नानगृह मुलांचं आहे आणि बाजूला मुलींचं आहे। हे सगळे 11 स्नानगृह आहेत। मात्र त्यातल्या केवळ 2 स्नानगृहाला दरवाजे आहेत, म्हणजे मुलं असो किंवा मुली असो, 1ली ते 9वीतल्या ह्या सगळ्यांना अशाच पद्धतीच्या बाथरूममध्ये आंघोळ करावी लागते। हे विशेष आहे, म्हणजे दरवाजा नसल्यानंतर 9वीतल्या वर्गातल्या विद्यार्थिनी कशा आंघोळ करत असतील आणि त्याचे कसलंच काहीच जर या सगळ्यांना वाटत नाही, म्हणजे संस्थाचालक असतील किंवा शासन असेल त्यांना काहीही कसं वाटत नाही हा प्रश्न पडतो। त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी आमच्या आता बाथरूम जवळपास 20 वर्ष झाले। तर माझं नियोजन असे, आत्ताच मी सकाळी जाऊन आलो, कारागीर घेऊन गेलो, तिथले जे टॉयलेट बाथरूम आहे ते नव्यानंच करायचं माझं चालू आहे आणि ते स्लॅबमध्ये 12 टॉयलेट 12 बाथरूम असं करायचं प्रस्तावित केलंय। त्याचं काम उद्यापासूनच चालू करतोय आणि इतर ज्या सोयी सुविधा आहे त्याच्या बाबतीत आम्ही अग्रेसर आहे। ते तुम्हाला महिनाभरात बदल दिसून येईल। धाराशिवमधून धक्कादायक प्रकार समोर येतोय। होर्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग शाळेत आपण आहोत आणि या शाळेची ही दुरावस्था आपण पाहतोय। खरं तर इथं अस्थिव्यंग जी मुलं आहेत ती शिकायला आहेत, निवासी शाळा आहे, मात्र या शाळेमध्ये अक्षरशः इमारतीची पूर्णपणे दुरावस्था आहे। ज्या वर्गात ते शिक्षण घेतात त्या ठिकाणी सिमेंटचा बांधकाम साहित्याचा साठा ठेवण्यात आलेला आहे। दुसरीकडं जिथं ते त्यांचा खाण्याचं अन्नधान्य आहे अक्षरशः म्हशीच्या गोट्यामध्ये ते ठेवलेलं आहे आणि बाजूला प्रचंड दुर्गंधी आहे। शाळेचे संस्थाचालक देखील आहेत, आपण ही शाळा पाहू शकतो। याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त होतोय। म्हशीचा गोठा आहे, गोट्यामध्ये मुलाचं अन्नधान्य, बाजूला म्हशी बांधल्यात, प्रचंड घाण आहे। का बरं असं? असं होऊ नये आणि याच्या पुढे ते होणार नाही। आजच मी ते अन्नधान्य शिफ्ट करायला लागलो आजच। आता बाकी कसं आहे, बांधकाम समोर चालू आहे आणि मी शासनाचा एकही रुपया भाडं घेत नाही। आश्रमशाळांची ही स्थिती एबीपी माझाने मांडल्यावरती मंत्री अतुल सावे यांनी त्याची गंभीर दखल घेतली। त्यांनी राज्यातल्या सर्व आश्रमशाळा चालकांची सोमवारी मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। तसंच राज्यातल्या 900हून अधिक आश्रमशाळांची पथकं पाठवून पाहणी करण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। मी सोमवारी सगळ्या आश्रमशाळांची बैठक, त्यांच्या सगळ्या प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे। ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू। भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू। आश्रमशाळेमध्ये तपासणीकरिता जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सर्व मिळून टीम बनवलेली आहे आणि त्या विभागामध्ये अनुदानित आश्रमशाळेच्या बाबत आम्ही ज्या तपासणी अधिकारी जाऊन आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या ATC अधिकाऱ्यांनी त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सूचना दिल्या 8 दिवसात जर सुधारणा नाही झाली तर रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दुसरीकडे स्कूल ठीक करो या अभियानाच्या